इंडियामध्ये अजूनही हा एक्सपोजर नाहीये की पोस्टपार्टम डिप्रेशन नावाची पण एक गोष्ट असते. आमच्या काळात आम्ही मुलं नाही वाढवलीत का? 3 महिन्यानंतर तू कशी नाही उठली कामाला? 6 महिन्याच्या ब्रेक नंतर बॅक टू ड्युटी. वर्किंग पेरेंट्ससाठी, वर्किंग विमेनसाठी. बट पोस्टपार्टम डिप्रेशन इज क्वाईट रिअल टू बी व्हेरी फ्रँक. आपल्याकडे असं म्हणतात की ठीक आहे असं काही नसतं, बट UK US मध्ये आय हॅव सीन पीपल डुईंग सुसाईड बिकॉज ऑफ पोस्टपार्टम डिप्रेशन. तुला कसं नाही जमलं? तू आई आहे त्याची. तुला कसं नाही कळलं की तू आई आहे त्याची? अरे ती पण पहिल्यांदाच आई झालेली आहे. तिला पण हे समजायला वेळ लागेल. ट्रायल एरर होणार आहेत. सो तिला पण आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. तिला पण आपल्याला समजून घ्यावं लागतं. तिच्यासाठी पण आपल्याला वेळ काढावा लागतो. आज घरी येताना जेव्हा मी एक खुळखुळा बाळासाठी आणते, एक छोटंसं फूल जर आईसाठी आणलं, जस्ट इमॅजिन द शिफ्ट इन हर थॉट प्रोसेस, हर मूड. जे स्विंग्स होत असतील की अरे रात्री 12 वाजता मी झोपली, 2 वाजता यांनी परत उठवलंय, रात्रभर मी बाळाला सांभाळलंय, तरी मला 6 वाजता उठून डबा बनवायचा आहे. त्या विकनेस मध्ये सुद्धा तुम्ही तिला फक्त एक फुल आणून दिलं तर तिचं शिफ्ट ऑफ पॅराडाईम होईल ना.